प्रेज द लॉर्ड. येशूच्या नावाने तुम्हा सर्वांना सलाम. देवाची शांती तुमच्या बरोबर असून. गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही काय शिकला होता? पश्चाताप याचा भाग 7वा. कुठला विषय होता? नेहम्याचा पश्चाताप. नेहम्याचा पश्चाताप. हालेलुया. नेहम्या नावाचा अर्थ शिकला होता का? सांगा बरं काय? यहोवा सांत्वन करतो. यहोवा सांत्वन करतो किंवा यहोवा सांत्वन दाता आहे. ज्यावेळेस इस्रायल लोक दुःखातून, निराशातून, टेन्शनमधून जात होते त्यावेळेस नेहम्याला देवाने उभं केलं आणि नेहम्याच्या द्वारे देवाने त्यांचं सांत्वन केलेलं आहे. नेहम्याच्या द्वारे देवाने त्यांच्या दुःखाचा परिहार केलेला आहे. नेहम्याच्या द्वारे परमेश्वराने त्यांची भेट घेतली, मार्गदर्शन केलेलं आहे. आणि नेहम्या एक अशा प्रकारचा मध्यस्थी झाला की जो यरुशलेमचे कोट बांधण्यासाठी, यरुशलेमला एकत्र आणण्यासाठी कारणीभूत झालेला आहे. अशाच प्रकारे प्रिय देव आमची भेट घेत आहे आणि तो आमचं सांत्वन करतो. जर इस्रायलाचं तो सांत्वन करू शकतो तर तो तुमचं आणि माझं किंवा आमच्या कुटुंबाचं देखील सांत्वन करण्यास समर्थ आहे. यावेळेस आम्ही पश्चातापाचा पुढचा भाग पाहणार आहोत. पश्चाताप भाग 8 आणि आजच्या भागाचं नाव आहे पापी जकातदाराचा खरा पश्चाताप. पापी जकातदाराचा खरा पश्चाताप. या 8व्या भागामध्ये एका जकातदाराने केलेला पश्चाताप आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. लूक शुभवर्तमान 18वा अध्याय. लूक याचे पुस्तक नव्या करारातून आहे. 18वा अध्याय आणि 9 ते 13 वचन आपण वाचणार आहोत. पैकी 10 ते 13 वचनावर आपण मनन करणार आहोत. लुकाचे शुभवर्तमान याचा अध्याय 18 10 ते 13 वचन. जर कोणाला मिळाला असेल पटकन. प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले. परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत. त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही. म्हणून मी तुझे आभार मानितो. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. जे मला मिळते त्या सर्वांचा दररोज देतो. जकातदार तर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यात देखील न धसता आपला ऊर कडवत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. मी तुम्हाला सांगतो, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल. देवाला धन्यवाद. थँक्यू. येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्ही पाहतो की अशा लोकांमध्ये आता तो आहे जे स्वतःला फार धार्मिक समजतात. वचन सुरुवात बघा काय म्हटलं 9व्या वचनामध्ये, आपण धार्मिक आहोत असे जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून दुसऱ्यांना किंवा इतरांना तुच्छ लेखतात किंवा तुच्छ मानतात, त्यांना त्याने हा दाखला सांगितलेला आहे. म्हणजे तो अशा लोकांमध्ये आहे की ज्यांना नियमशास्त्र माहिती आहे, मोशेचं नियमशास्त्र माहिती आहे, ज्यांना संदेष्टांची ओळख आहे, मंदिरामध्ये कसं अर्पण द्यायचं, मंदिरातील सेवा कशी ही माहिती आहे, ज्यांना मोशेच्या नियमशास्त्राची प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची माहिती आहे, असे लोक. आणि त्यांच्यामध्ये अशी भावना आहे की आम्ही इथे लोक आहोत जे आम्ही फार धार्मिक आहोत. या यहुदी इस्रायल लोकांमध्ये एक अशा प्रकारचा आत्मा काम करत होता की ते असे समजायचे, त्यांची अशी भावना होते, आम्हीच फक्त देवाचे आशीर्वादित राष्ट्र आणि लोक आहोत, बाकीचे सगळे पापी आहेत आणि देव त्यांना शिक्षा करणार, देवाचे आणि त्यांचा काही संबंध नाही. ही एक भावना, हा विश्वास त्यांच्यामध्ये काम करायचा. त्यामुळे त्यांची वर्तणूक अशी होती की ते दुसऱ्याला तुच्छ लेखायचे. इतर जातीचे, धर्माचे जर कोणी असतील किंवा गरीब असतील तर त्यांना ते कमी लेखायचे, त्यांचा आदर करायचा नाही, त्यांना चांगल्या प्रकारे वागणूक द्यायची नाही, परंतु असं दाखवायचं की आम्ही फार धार्मिक आहोत, आम्ही देवाचे लोक आहोत, आमची आणि देवाची ओळख आहे, आम्ही फार एक ग्रेट लोक आहोत, महान लोक आहोत. मग ही जी भावना त्यांच्या मनामध्ये आहे ती येशू ख्रिस्तानं पाहिलेली आहे. म्हणून वचन 9 मध्ये म्हटलेलं आहे की ते
त्यांचा जो विचार आहे, त्यांची जी भावना आहे ती बघून येशू ख्रिस्ताला एक दाखला देऊशी वाटला आणि मग त्या दाखल्याची त्यांनी सुरुवात केली की 2 लोक मंदिरामध्ये गेलेले आहेत आणि 2 लोकांची प्रार्थना त्या ठिकाणी सादर झालेली आहे. येशू या घटनेतून त्यांना दाखवतो की कोण खरं धार्मिक आहे. परंतु आज आम्ही धार्मिकतेविषयी पाहणार नाहीये, तर आम्ही दुसरा भाग जो आहे 2 लोकांमध्ये एक व्यक्ती जो आहे जो पापी जकातदार त्याच्याविषयी पाहणार आहोत. मग या ठिकाणी सांगितलेलं आहे पहिल्याने प्रार्थना केली. पहिला व्यक्ती जो होता त्याने काय केलेली आहे? प्रार्थना केलेली आहे. 11व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की परुषाने उभे राहून प्रार्थना केली, मनात अशी प्रार्थना केली, हे देवा, मी तर मनुष्य अपहारी, अधर्मी, व्यभिचारी असे आहेत, त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखा मी नाही, अशी त्याची प्रार्थना आहे. आणि पुढं मग म्हटलेलं, मग दुसऱ्याने प्रार्थना केली वचन 13 मध्ये, जकातदार तर दूर उभे राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावावयासही न धसता आपल्या उरावर मारून घेऊन म्हणाला, हे देवा, मज पापी मनुष्यावर दया कर. प्रियांनो, जकातदाराविषयी आम्ही पाहणार आहोत. पहिला मुद्दा आहे पापी जकातदाराचे पाप. पहिल्या मुद्द्यामध्ये आम्ही शिकणार आहोत पापी जकातदाराचे पाप. प्रियांनो, जकातदार म्हणजे काय किंवा जकातदार म्हणजे कोण, कुणाला जकातदार म्हटलेलं आहे? तर सर्वसाधारणपणे आम्ही आता पाहतो की एका गावातून दुसऱ्या गावामध्ये माल वाहतूक जर होत असेल तर गावाच्या वेशीवरती काही कचेरी असतात, काही असे बूथ असतात आणि जिथं लोक बसून जकात घेतात, ज्याला जकात नाका असं म्हटलेलं आहे. नाक्यावरती लोक थांबतात आणि जकात घेतात. इंग्लिशमध्ये त्याला टॅक्स म्हटलंय आणि त्या जकातदाराला टॅक्स कलेक्टर असं म्हटलेलं, म्हणजे टॅक्स गोळा करणारा, म्हणजे जकात गोळा करणारा. आणि मग रोमन सरकारचं त्यावेळेस कायदा होता, रोमन सरकारचं राज्य होतं त्या येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये. आणि हे रोमन लोक काय करायचे, यहुदी लोकातूनच एखाद्या व्यक्तीला जकातदाराच्या कामावरती नेमणूक करायची आणि ते त्याच्याकडे अधिकार द्यायचे आणि त्याच्याकडून जकात वसुली केली जायची. मग हा यहुदी एखादा व्यक्ती जकातदार बनायचा, तो आपल्या यहुदी लोकांकडून जकात घ्यायचा, त्यातले काही आलेले पैसे जे आहेत ते रोमन सरकारला भरायचा आणि काही पैसे आपल्या स्वतःकडे तो ठेवायचा. मग याच्यामध्ये लेवल असायची. एक प्रमुख जकातदार, ज्याला आपण ठेकेदार म्हणतो, एक सगळ्या जकातदारांचा एक मोठा जकातदार अधिकारी आणि त्याच्या हाताखाली बारीक बारीक लहान लहान अधिकारी. आणि मग हा जो मोठा अधिकारी आहे तो प्रत्येकाला वेगवेगळ्या नाक्यावर बसवणे, त्यांची व्यवस्था लावणे, अशा प्रकारचं काम करायचा. तो त्यांची देखरेख, येणं जाणं, ह्या सगळ्या गोष्टी बघायचा. आणि या जकातदाराच्या हाताखाली जे दुसरे लहान जकातदार आहेत ते जकातीच्या नाक्यावर बसून पैसे घ्यायचे. ते हिशोब ठेवणे, किती जकात आलेली आहे, किती माल आलेला आहे, किती परदेशी लोक आलेले आहेत, किती बाहेर गेलेले आहेत, याचं लेखन काम ते करायचे आणि ते ठेवायचे. परंतु या सर्व गोष्टीमध्ये आम्हाला दिसतं की पापी जकातदार असा त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. असं आहे का वचन 13व्या वचनामध्ये? स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. आता या ठिकाणी पापी हा शब्द एवढ्यासाठी वापरण्यात घेतलेला आहे की जकातदार नेहमी देवाच्या वचनाच्या विरोधात जकात घ्यायची. मग ह्या जकातदारांचं काम काय असायचं, जर सर्वसाधारणपणे नियमाप्रमाणे 10 रुपये जर जकात असेल, कर असेल, तर हे त्याच्या डबल घ्यायचे. मग 10 रुपयाची जकात डबल किती झाली हो, दुप्पट 20 रुपये. मग 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये असे एक्स्ट्रा पैसे ते घ्यायचे. आणि त्याच्यामुळं काय व्हायचं की हे दुसरे जे यहुदी बांधव आहेत हे असा विचार करायचे की हा जकातदार आमच्यातलाच आहे, तो आम्हालाच तो लुबाडतो, हा आपलाच माणूस आहे, परंतु तो आम्हाला जाच करतो, आम्हाला फसवतो, आमच्यावरती जास्त अतिरिक्त भार टाकतो आणि आमचे पैसे लुबाडतो. त्यामुळे असं झालं होतं की जकातदाराची साक्ष यहुदी समाजामध्ये किंवा यहुदी लोकांमध्ये खराब झालेली होती आणि त्याला पापी म्हणून लोक ओळखायचे. मग जकातदाराकडे पाहण्याचा यहुदी लोकांचा जो दृष्टिकोन होता तो म्हणजे कसला? पहिला होता की हा लुटणारा व्यक्ती आहे. दुसरा, त्याला
वेश्यासारखा दर्जा दिला जायचा, कमाई खाणारा. तिसरं, मूर्तीपूजेचं जसं भयानक पाप आहे तसं हा भयानक पाप करणारा आहे. पुढं त्याला दुराचारी असं म्हटलं जायचं आणि अशा लेवलचा तो व्यक्ती आहे म्हणून तो पापी आहे असं त्या ठिकाणी पाहिलं जातं. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर पैशाविषयी बरेच निर्देश किंवा मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. निर्गम 20 मध्ये जर तुम्ही गेलात तर 10 आज्ञापैकी एक आज्ञा तुम्हाला माहिती आहे का पैशाच्या बाबतीमध्ये आहे. चोरी करू नकोस, लोभ धरू नकोस, हे पैशाच्या बाबतीमध्ये आहे. तसंच वस्तूंच्या बाबतीमध्ये सुद्धा येतं. पण तो प्रामुख्याने जर पाहिले तर या ठिकाणी आम्हाला एक आज्ञा आहे, चोरी करू नको किंवा फसवून घेऊ नकोस किंवा लुबाडू नकोस किंवा कुणाचा तरी विश्वासघात करू नकोस. आणि ह्या आज्ञा आहेत. या आज्ञांप्रमाणे हे जकातदार करत नव्हते तर ते त्याच्या विरोधात वागत होते. म्हणजे ते काय करायचे, पैशाची चोरी होती, ती अतिरिक्त पैसे घ्यायचे, फसवून घ्यायचे, जबरदस्तीने घ्यायचे, लुबाडून घ्यायचे. आणि याचा परिणाम असा झाला होता की ते समाजामध्ये एक तिरस्करणीय व्यक्ती म्हणून त्यांना गणलं जात. हे त्या जकातदारांचं पाप होतं. मग हेच पाप समजण्यासाठी मला तुम्हाला सांगू द्या, जक्कई नावाचा जकातदार तुम्हाला माहित आहे का? जक्कईची साक्ष आम्हाला दिसते की ज्यावेळेस जक्कईच्या घरामध्ये येशू गेला त्यावेळेस त्याला बघणारे लोक काय बोलत होते. जक्कईच्या घरात येशू ख्रिस्त गेल्यानंतर ते पाहणारे आजूबाजूचे लोक काय बोलत होते, येशूला काय दोष देत होते. काय म्हटलेले की याला समजत नाही का की तो जकातदार कसा आहे, पापी आहे. आणि पापी जकातदाराच्या घरामध्ये येशू जातो. परंतु आता महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला दाखवायचा आहे की ज्यावेळेस तो पापी जकातदार दारातून बाहेर येतो आणि घोषणा करतो, काय म्हणतो, मी ज्याचं लुबाडलं घेतलेलं आहे त्याला काय करतो, मी त्याला दुप्पट आणि चौपट परत करतो. हालेलुया. म्हणजे त्याच्या तोंडातूनच त्याची साक्षी काय येते की तो कसा होता, तो लुबाडणारा होता, तो डबल चौपट घेणारा होता. परंतु येशू ख्रिस्ताच्या भेटीनंतर त्याचं जीवन बदललेलं आहे. प्रियांनो, पाप काय आहे तर फसवणूक करणं हे पाप आहे, लुबाडून घेणं पाप आहे, जबरदस्तीनं घेणं पाप आहे, हिसकावून घेणं पाप आहे, कुठल्या तरी प्रकारची कपट युक्ती वापरून घेणं हे देखील पाप आहे. आणि हे सर्व पाप या जकातदारामध्ये आम्हाला दिसतात. फसवणूक तर करतच होता. मग जर समजा रोमन लोकांच्या अधिकाऱ्यांना जर पैसे द्यायचे असतील तर कदाचित 10 रुपयाच्या ऐवजी 5 रुपये देत असेल आणि म्हणत असेल एवढी जकात आली असेल. पण जकात घेणाऱ्यांकडनं तो काय करत होता, 10 रुपये जकात आहे तर तो 20 रुपये घेत असेल. माल जास्त दिसतोय बघ, असं कर, 20 रुपयाला मग 40 रुपये दे. ह्या ज्या गोष्टी आहेत या पापामध्ये येतात. आणि या गोष्टीला चोरी देखील म्हटलेलं आहे. चोरी करणं पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून पाप आहे. फसवणूक करणं पाप आहे. खोटं बोलणं, खोटं सांगणं हे देखील पाप आहे. मग तो लोकांकडून खोटेपणानं पैसे घेतो. देवाच्या प्रिय लोकांनो, लक्षात घ्या की हे जकातदाराचे पाप आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. मग दुसऱ्या मुद्द्यामध्ये जातो आम्ही की वास्तविक आमचे पाप काय आहे किंवा वास्तवामध्ये आमचा या पापाशी काही संबंध येतो का, तुम्हाला प्रश्न आहे. मग जकातदाराचं पाप आम्हाला समजलेलं आहे तर या जकातदारासारखं आमच्यामध्ये काही पाप आहेत का, तुम्हाला काय वाटतं. प्रियांनो, जकातदाराला थोडंसं बाजूला ठेवूया आणि आता स्वतःच आम्ही परीक्षण करूया किंवा आम्ही स्वतःकडे बघूया की आम्ही कधी जकातदारासारखं वागतो का. ज्यावेळेस दुसऱ्याकडून घ्यायची वेळ येते, ज्यावेळेस दुसऱ्याकडनं आम्हाला पाहिजेलं असतं आम्ही घेतो, त्यावेळेस आम्ही जकातदारासारखा स्वभाव वापरतो का. होय, कधी कधी आमच्या जीवनामध्ये असं होतं. उदाहरणार्थ आम्ही जकातदार बनत नाही, परंतु जकातदाराची वृत्ती कशी आहे ती वृत्ती आमच्यामध्ये येते. तुम्ही बाजारामध्ये एखाद्या वेळेस खरेदी करता एखादी वस्तू, भाजी किंवा धान्य किंवा कपडे, आणि मग तुम्ही तुमचं बिल जर 500 रुपये झालेलं आहे आणि तुम्ही 500ची नोट देता आणि तो दुकानदार परत 500 आणि त्याच्याकडचे 500 असे मिळून 1000 रुपये तुम्हाला परत देतो. होते का असं कधी कधी. 10 रुपयाची तुम्ही भाजी घेतलेली असता, 20ची नोट देता, परंतु दुकानदाराच्या लक्षात येत नाही तर तुम्हाला 100 रुपये परत देतो. कधी कधी दुकानामध्ये तसं होतं.
की तुम्ही 500चा बाजार घेता, रॅशन घेता, तुम्ही पैसे देता, परंतु तुमचे पैसे डबल परत तुमच्याकडे येतात. मग ज्यावेळेस पैसे आमच्या हातामध्ये डबल येतात त्यावेळेस आमचे पहिला विचार काय येतो? परत द्यायचं का खिशात ठेवायचं? पटतंय ना सिस्टर? होतंय असं आमच्या जीवनामध्ये. त्यावेळेस एक आत्मा आमच्यामध्ये काम करतो, पटकन ते पैसे आम्ही खिशामध्ये तसेच ठेवतो. आम्हाला समजतं की जास्त पैसे परत आलेले. प्रॉब्लेम काय आहे की तिथं आमच्यामध्ये ती एक वृत्ती जागी होती. कुठली? फसवण्याची. ती एक वृत्ती जागी होते, ते घेण्याची, ती लुबाडण्याची. आम्ही प्रामाणिकपणे सांगत नाही की दुकानदाराला की तुझे पैसे जास्त आलेले आहेत. आमच्या जीवनामध्ये एखाद्याची मजुरी असते, आम्ही ती मजुरी द्यायच्या वेळेस ठरवतो एक आणि देतो एक. आम्ही त्याची मजुरी लुबाडतो. जर बाजारातील पैसे डबल आलेले आम्ही ठेवतो तर एखाद्याच्या मजुरीतून सुद्धा आम्ही मजुरी काय करतो? कमी करतो. उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये जर एखादं गौंड्याचं काम असेल, फरशी बसवायची असेल, किंवा तुमच्या घरामध्ये नळाचं काहीतरी प्लंबिंगचं काम असेल, लाईटचं काम असेल, आणि मग तुम्ही त्या इलेक्ट्रिशियनला बोलवता, लाईटची कामं ठरवता, हजारामध्ये काम ठरवता, सगळं ओके झालं, आणि द्यायच्या वेळेस काय करता? 1000 रुपये लय झाले तो, असं करा ना, मग 400 रुपयेच घ्या. ठरवलंय कितीला? 1000ला तुम्ही समजा वायरिंगचं काम ठरवलेलं आहे, परंतु त्याची मजुरी ज्यावेळेस द्यायची वेळ येते त्यावेळेस किती देतो? 1000 आपण उदाहरणासाठी घेतलेलं आहे. कदाचित तुम्ही 2000ला ठरवलं असेल, कदाचित 500 रुपयाला ठरवलं, परंतु मूळ मजुरी द्यायच्या वेळेस काय करतात? ती पूर्ण देत नाही. आणि हे बऱ्याच ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या घरामध्ये घडणाऱ्या घटना. बांधकाम असेल, खरेदी असेल, एखादं काहीतरी लाईटचं काम असेल, ड्रेनेजचं काम असेल, किंवा रंगाचं काम असेल, ठरवतो आम्ही, परंतु द्यायच्या वेळेस आम्ही पूर्ण रक्कम देतो का? नाही देत. रिक्षावाल्याचं सुद्धा तसंच आहे. एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी जायचं, 100 रुपये ठरवले जातात. द्यायच्या वेळेस आम्ही वळतो, रडतो, 80 रुपये घ्या किंवा 70 रुपयेच घ्या किंवा. मग ठरवताना तुम्ही 100 रुपये का ठरवले होते? त्यावेळेसच तुम्हाला 80 रुपये ठरवता येत नाही का? त्यावेळेस तुम्हाला 50 रुपये ठरवता येत नाही का? मग ठरलेल्या रकमेच्या त्या गोष्टीमध्ये देण्याची वेळ येते त्यावेळेस आम्ही काय करतो? काटछाट करतो आणि त्या व्यक्तीला देतो. परिणाम काय होतो माहिती का? आम्ही फार खुश होतो, कमी पैशात झालं, हालेलुया. पण तो घेणारा खुश झाला का हो? आणि मग ह्या देणारा आणि घेणाऱ्याला बघणारा जो आमचा परमेश्वर आहे तो खुश झाला असेल का? अरे वा, माझ्या लेकराने 1000 रुपयात काम ठरवलं, 500 टेकवलं, मला आनंद झाला, असं देव म्हणत असेल का? रिक्षाला 100 रुपये ठरवले, 70 रुपयेच हातात टेकवले, सुट्टे नाहीत माझ्याकडे, ऑनलाईन नाही, संपलंय, सांगून मोकळे झालो. लक्षात घ्या, हे लहान लहान गोष्टी ज्या आहेत, या सर्व गोष्टी आमची वृत्ती दाखवतात की आम्ही प्रामाणिक आहोत का, खरे आहोत का, आम्ही लुबाडणारे आहोत. जगादाराकडे जर बघताना त्याची पापं आम्हाला दिसतात, परंतु आम्ही स्वतःकडे पाहत असताना आमची पापं आम्हाला दिसत नाही. परंतु देवाच्या प्रिय लोकांना लक्षात घ्या, ही आमच्या जीवनात असणारी पापं आहेत ज्याचं देवाला राग येतो किंवा ज्याच्याविषयी देवाला वीट येतो. शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, तुझं तागडं, तुझी वजनं, तुझी मापं खरी असावीत, मग तुझा व्यवहार देखील खरा असावा. जर आम्ही ठरवलेलं आहे तेवढेच वर्गणी, त्याचे ते जे काही फी असेल, जे काही त्याची रक्कम असेल ते आम्हाला देणं गरजेचं आहे. जर आमच्या हातामध्ये एक्स्ट्रा पैसे येतात तर आमची जबाबदारी किती पैसे आम्ही परत करणं गरजेचं आहे. जर एखादी वस्तू चुकून आमच्याकडे डबल येत असेल तर आम्ही ती दाबून ठेवता कामा नये, आम्ही ती परत देणं गरजेचं आहे. परंतु होतं काय, आम्ही ती तसंच ठेवतो आणि आम्ही काय म्हणतो, आम्ही देवाचे लोक आहोत. हालेलुया, हालेलुया. होतंय का आमच्या जीवनामध्ये? लक्षात घ्या, दुसऱ्याची वस्तू किंवा दुसऱ्याचं नुकसान करणं हे आमच्यासाठी फार वाईट आणि चुकीची गोष्ट आहे. आम्हाला ती करता कामा नये. पवित्र शास्त्र आम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवतं. मग दुसरी गोष्ट येते हिस्सा मागणे, वाढीव घेणे त्याच्यामध्ये. नाही. लक्षात घ्या, बायबल म्हणतं की परमेश्वर आमच्या बरोबर आहे, परमेश्वर आमचे अंतःकरण पाहतो, परमेश्वर जर आमच्याकडे बघतो तर आम्ही दुसऱ्याचा हिस्सा आमचा असून दुसऱ्याचं जर आम्ही घेतो तर त्याला लुबाडणूक म्हटलेलं आहे किंवा दुसऱ्याचा वाटा घेणे.
आपला आपल्याकडेच ठेवायचं, परंतु आणखी दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये हात मारायचा. 1 फूट आमची जमीन आहे, असती अर्धा फूट, सांगताना किती सांगतो, मग तिथं हे करू नका तिथं ते करू नका, आमच्याच पायपा दगड काहीतरी आम्ही ठेवतो म्हणतो आमची एवढी जमीन आहे. भांडतो घरामध्ये प्रार्थना करत बसतात, हालेलुया प्रेज गॉड. तुम्हाला काय वाटतं, देवाला ह्या गोष्टी दिसत नसेल का? शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे की तुझ्या पूर्वजांनी मारलेली मेर तू सारू नकोस, ती बाजूला सुद्धा करू नकोस, किंवा शेजारीची मेर किंवा ती जी खून आहे तिला हलवू सुद्धा नकोस. देव एवढ्या बारकाईनं काटक्षर नजरेने आमच्याकडे बघतो की आमचे व्यवहार कसे आहेत इतरांच्या संगत. कदाचित आमचा शेजारी आमच्या जमिनीत 1 फूट जास्त येत असेल, मग आम्ही 10 फूट त्याच्यामध्ये घुसायचं नाही. एक विश्वासदार या नात्याने आम्ही चोरी करणे किंवा आम्ही लुबाडणे हे देव आमच्याकडनं अपेक्षा करत नाही. शास्त्र काय म्हणतं माहिती का, उलट तुझ्याकडचंच तू डबल असेल तर ते. योहान बाप्तिस्मा करणारा काय म्हणत होता येशूच्या काळामध्ये, जर तुझा कोण 1 मैल घेऊन जात असेल तर तू काय कर, हालेलुया, काय कर, 2 मैल त्याच्या संगती पुढे जा. तुझा सदरा कोण घेत असेल तर तुझा अंगरका पण देऊन टाक. तिथं असं म्हटलं नाही त्यानं 1 मैल तुला नेलंय तर 10 मैल तू त्याला पळव, असं नाही शिकवलेलं. तुझा 1 रुपया चोरलाय तू त्याचे 10 रुपये चोर, असं नाही पवित्र शास्त्र शिकवत. जमिनीच्या बाबतीत, हिस्स्याच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत, अधिकाराच्या बाबतीत देवाचं वचन आम्हाला शिकवतं की या गोष्टीकडे आम्ही जास्त लक्ष देऊ नये, तर आम्ही स्वर्गीय गोष्टीकडे आमचं जास्त लक्ष असायला पाहिजे. अब्रामाला परमेश्वराने सांगितलं, अब्रामा तुझं घर, तुझ्या बापाचं घर, तुझा देश सगळं सोड. का हो, अब्रामाचा हिस्सा नव्हता का बापाच्या घरामध्ये? होता. परंतु परमेश्वर त्याला काय दाखवतो की त्या हिस्सा, वाटा किंवा ती लुबाडणूक तुला जे काय पाहिजे याच्यात अडकून बसू नको, तू माझ्या संगतीत चल, कारण मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र तयार करणार. देवाच्या प्रिय लोकांना, लहान लहान गोष्टीसाठी जर तुम्ही भांडत बसता, माझं हे, माझं ते, माझा वाटा, माझं घर आणि माझी जमीन, माझी फळं फुलं आणि माझा पैसा, माझं सोनं, याच्यात जर तुम्ही अडकून पडत असाल तर तुम्ही पुढे जाऊन मोठं राष्ट्र बनू शकत नाही. पुढे जे मोठे ठेवलेले आशीर्वाद आहेत त्या आशीर्वादापर्यंत तुम्ही जाऊ शकता. शैतान दुष्ट आहे, तो काय करतो, तुम्हाला दिसणाऱ्या लहान लहान गोष्टीचा मोह निर्माण करतो आणि त्याच्यामध्ये तो अडकून ठेवतो. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने देवदूत पाठवले आणि सांगितलं, सदोम आणि गमोराचा मी काय करणार आहे, नाश करणार आहे. आणि मग लोटाच्या घराकडे देवदूत गेले आणि लोटाला त्याच्या पत्नीला, त्याच्या परिवाराला सांगितलं की तुम्ही सगळे बाहेर पडा आणि समोर जो पर्वत आहे त्या पर्वताकडे पळा, पाठीमागं कोणीच पाहू नका. पळायला लागले, पुढं चाललेले आहे. आणि ज्यावेळेस अग्नी आणि गंधक त्या देशावरती पडले, घरं पेटली, जनावरांवर, माणसांवर ज्यावेळेस ते आगीचे गोळे पडले, ते भाजले, पेटले लोक, दंगा सुरू झाला, जाळपोळ, आरडाओरड सुरू झाली आणि मग ते आवाज तिच्या कानावरती यायला लागले. देवाचं वचन काय सांगतं, देवाची इच्छा काय आहे, माग बघू नकोस. माग काय होतं, फक्त ते जाळ होतं का, अग्नीच होतं का? नाही, माग घर होतं, त्या घरातल्या आठवणी होत्या, माग कपाटात सोनं होतं, कपडे होते, भारी जेवण होतं, त्या घरातल्या वस्तू होत्या. आणि या सगळ्या वस्तू, या सगळ्या गोष्टी तिचं मन खेचत होतं. ती पळती पायानं, परंतु मन तिचं पाठीमागं. हालेलुया. हे शैतानी अशी जाळे आहेत, युक्त्या आहेत की तुम्ही देवासाठी पायानं, शरीरानं चालता, परंतु मन त्या गोष्टीमध्ये शैतान अडकून ठेवतो. 10-20 रुपयासाठी, 100,000 रुपयासाठी, 1 फुटाच्या जमिनीसाठी आम्ही आमची धार्मिकता घालवून बसतो. अब्रामाला म्हटलं, काळजी करू नकोस, तुला जरी मुलगा नसला तर मी तुझं परम पारितोषिक आहे. हालेलुया. मग पारितोषिक मोठं का मुलगा मोठा, आता तुम्ही सांगा. काय मोठं, कोण होतं त्याचं पारितोषिक? स्वतः देव. तो म्हणतो त्या मुलापेक्षा मी तुझ्यासाठी महत्वाचा आहे, मुलगा तुझ्यासाठी महत्वाचा नाही. तू आज्ञा पालन करावं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे, मुलगा मागत बसणे महत्वाचं नाहीये.
लुबाडूक करणे, थोड्याशा गोष्टीमध्ये मन दाखवणे, हलकटपणा करणे, फसवणे, डबल घेणे. प्रभू म्हणतो हे तुझ्यासाठी महत्वाचं नाही, मी तुझ्यासाठी महत्वाचं आहे. वचन तुझ्यासाठी महत्वाचं आहे, पवित्रता तुझ्यासाठी महत्वाची आहे, शुद्धता तुझ्यासाठी महत्वाचं आहे, समर्पण तुझ्यासाठी महत्वाचं आहे. ह्या जगातल्या गोष्टी वाटा जे काही आहे हे जगातच राहणार, नाश होणार आहे. परंतु मी जर तुझ्या सत्य असेल तर तू स्वर्गामध्ये असशील. हालेलुया, हालेलुया. अब्राहम म्हटला ठीक आहे परमेश्वरा, मला बाप आणि बापाचं घराण्यातल्या वस्तू मला काही नको, मी तुझ्या मागे येतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परंतु लोटाची बायको काय म्हणली, प्रभू पुढं पर्वताकडे जाणं मला परवडत नाहीये. का? पर्वताचा रस्ता खडतर आहे, चढ आहे, लांब पळायचं आहे, वाहन नाही, काहीच नाही. आणि तिथं त्या डोंगरात जाऊन मी काय करू? पण माझं घरात सगळं आहे ना, तिकडं सोफा आहे, कोच आहे, आता मस्त आम्ही फरशा लावलेल्या आहेत, आता आम्ही डेकोरेशन केलेलं आहे, आता आम्ही टी व्ही घेतलेला आहे, प्रभू आता आम्ही लिफ्ट बसवलेली आहे, मग तिकडं काय पळायचंय? हे काय आहे? हे एक असे आत्मे आहेत की जे आम्हाला देवसंगती चालू देत नाही, ते आमचं मन तिथं अडकून ठेवतात. आणि शेवटी असं झालं की त्या मागच्या वस्तूंनी तिला तिकडंच थांबवलं. प्रेज द लॉर्ड. तिला तिथंच थांबवलं आणि काय झाली? ती मिठाचा खांब झाला. ती जगासाठी एक साक्ष झाली की जो कोणी देवाच्या वचनाविरुद्ध निर्णय घेतो त्याचं जीवन अशा प्रकारे थांबतं. ती जगासाठी साक्ष झाली की मी देवाचं ऐकलं नाही. ती जगासाठी साक्ष झाली की मी मागं पाहिलं, देवाच्या शब्दाला आणि वचनाला मी तुच्छ लेखलं. प्रियांनो, अशाच प्रकारे आमच्या जीवनामध्ये पाप होतं आणि हेच पाप आम्हाला देवापर्यंत जाऊ देत नाही. आम्ही लुबाडतो, कदाचित आम्ही जागा घेतोय एखाद्याची, मग ती अधिकाराची जागा असेल, कामामधली जागा असेल, घरामधली जागा असेल किंवा जमिनीचा तुकडा असेल, शेतीचं उत्पन्न असेल. बऱ्याच वेळा ख्रिस्ती लोक या आमिषाला बळी पडतात आणि थोड्याशा त्या गोष्टीसाठी आपला आशीर्वाद आणि आपला दैवी अभिषेक घालून बसतात. काही लोकांनी काय केलेलं आहे, बऱ्याच जणांनी घरं लुटलेली आहेत, भाड्याच्या घरात राहिले आणि घर आपलंच करून टाकलं. झालंय का असं? आहे, बऱ्याच ठिकाणी चालू आहे. आम्ही नाही आता सोडणार, मालकालाच दमदाटी करतात. ही लुबाडणूक आहे. काही ख्रिस्ती लोकांनी मिशनरी जागेमध्ये, मी एवढ्यासाठी सांगत आहे की बरेच लोक आता हा व्हिडिओ पाहत असताना मिशनरी जागेमध्ये असतील. मिशनच्या जागा ज्या आहेत, शाळेचे क्वार्टर्स आहेत, दवाखान्याचे क्वार्टर्स आहेत, तिथे एक करार असतो. त्या जागेमध्ये ठराविक वेळेत, म्हणजे सर्व्हिस असेपर्यंत ते घर वापरायचं किंवा तो एरिया वापरायचा. सर्व्हिस रिटायरमेंट झाल्यानंतर, संपल्यानंतर किंवा ती मुदत संपल्यानंतर ती मिशनरी जागा सोडून आपल्या स्वतःच्या घरात जागेकडे जायचं असतं. काय झालेलं माहिती आहे? आज बरेच मिशनरी जागेमध्ये ज्यांनी पूर्वी पहिले राहिले त्यांची लेकरं आता नातवंड परतुंड राहिले, जागा काय, रूम काय सोडायला तयार. आता तर असं झालं, मी एका ठिकाणी पाहिलं, आता त्यांच्या नावावरच ती जागा झालेली आहे आणि त्याचं करपट्टी जकात जे काय असेल ते शासकीय चालू सुद्धा झालं. पण त्याचा परिणाम असा झाला, मी एक सर्वे केला, जे लोक मिशनच्या जागेमध्ये आहेत, मागच्या काही वर्षामध्ये आम्ही याच्यावरती चर्चा केली, त्याने अभ्यास केला होता, मला असं वाटतं एक 7-8 वर्षापूर्वी. मिशनरी जागेमध्ये ज्यांनी जागा सोडली नाही, घरं सोडली नाही, पद सोडलेलं नाही, आपला अधिकार, आपलं वर्चस्व तिकडंच ठेवलेले, लेकरं झाली, त्यांची लेकरं झाली तरी तिकडंच जायचं. आजा पंजोबा मरून गेला तरी अजून पुढची पिढी तिथंच आहे. त्यांच्या घराण्यामध्ये शाप आलेले आहे. आजाराचा शाप, मरणाचा शाप, व्यंगतेचे शाप त्या लोकांच्या घरामध्ये काम करते. एवढं सगळं असं सुद्धा अजून ते मिशनच्या घरामध्येच आहे. प्रियांनो, हे मिशनांच्या घरात राहणाऱ्या लोकांसाठी झालेलं आहे. तशाच प्रकारे आम्ही जर इतर लोकांच्या घराची, जागेची जर भाड्याने वापरणूक करत असेल, तर जर करार संपला असेल तर आम्ही तिथून बाजूला होणं गरजेचं आहे किंवा करार वाढवून घेणं गरजेचं आहे. परंतु आम्ही जर अनधिकृतपणे त्या ठिकाणी राहतो किंवा वर्चस्व करतो, तर याचा अर्थ आहे आम्ही लुबाडून करणार आहोत. कधी कधी असं होतं की 4 शेळ्या असतात, अचानक एखाद्याची शेळी आमच्यामध्ये येते, बैल असतात, म्हशी असतात, जनावरं असतात,
अचानक दुसरं जनावर आमच्यामध्ये येतं, काय करतो आम्ही? असू दे, त्याला काय होतंय, आमच्या संगती ते पण राहील. पण शास्त्र म्हणतं तुझा शत्रू याचा बैल हरवला असेल किंवा तुझ्या मळ्यामध्ये आला असेल, तुझ्या शेतामध्ये आला असेल, तर त्याला बांधून ठेवू नकोस, त्याला आपल्या मालकाकडे परत दे. प्रियानो, या ज्या गोष्टी आहेत या जकातदाराच्या पापासारख्याच आहेत. फरक एवढा की आम्ही जकातदार नाहीये, आम्ही धार्मिक आहोत, आम्ही विश्वासदार आहोत, परंतु आमची वर्तणूक जी आहे ती जकातदाराच्या पापासारखी आहे. हालेलुया. आता आम्ही धार्मिक फसवणुकीमध्ये सुद्धा येतो. बऱ्याच वेळा काय होतं, देवाचं वचन आम्हाला समजतं, माहिती असतं, आणि मग आम्ही देवाला फसवायचा प्रयत्न करतो, आहे की नाही? मलाकी 3रा अध्याय काढा, ते गेल्या वेळेस पण आपण वचन वाचलं होतं. मलाकीचं पुस्तक 3रा अध्याय 9वं वचन वाचायचं, 8 आणि 9 वचन. मलाकी 3रा अध्याय 8वं वचन वाचा. जुन्या कराराचं शेवटचं पुस्तक. काय म्हटलं त्या ठिकाणी? 8 आणि 9. मलाकी 3रा अध्याय 8वं वचन वाचा पहिलं. मनुष्य देवाला ठगवी काय? मनुष्य देवाला फसविल काय? तुम्ही तर मला ठगवले. तुम्ही तर मला ठकवले किंवा मग तुम्ही तर मला फसवले. असे असून तुम्ही म्हणता, असे असून तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठगवले? आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले? प्रियानो, लक्षात घ्या, देव दाखवतो इस्रायलाला की तू धार्मिक व्यक्ती आहेस, परंतु तुम्हाला फसवायचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, देव फसत नाहीये, परंतु आम्ही त्याला फसवतो. प्रश्न आहे तो इस्रायल विचारतो, इस्रायल लोक विचारतात, कोणत्या बाबतीत प्रभू आम्ही त्याला फसवलं? मग 9व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? तुम्ही शापग्रस्त आहात, हा, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसवले आहे. पुढे हो का? 8वं वचन परत एकदा घ्या, दुसरी ओळखी. प्रश्न विचारला ना, तुम्ही मला ठकवता काय? मग उत्तर काय दिलं देवाने? हा, तो काय म्हणतो? आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले? दशमांश व अर्पणे या संबंधाने तुम्ही मला ठकवले. प्रियानो, ही फसवणुकीचा एक प्रकार आहे. देवाला आम्ही फसवायचा प्रयत्न करतो. कुठल्या बाबतीत? दशमांश आणि अर्पण. प्रियानो, दशमांश ही एक आत्मिक बाब आहे, तो नियम आहे, तो कायदा आहे, ती देवाची मागणी आहे. तो म्हणतो तुमचा सगळा दशमांश, तुमचा अन्न मंदिरात असायला पाहिजे. मला तुम्हाला एवढं दशांशाविषयी शिकवायचं नाही, मला तुम्हाला दाखवायचंय फसवणूक कशी आम्ही करतो. काय हो, किती प्रामाणिकपणे आम्ही दशमांश मंदिरामध्ये आणतो. असाच एक दशमांश पैशाचा प्रकार प्रेषितांच्या मंडळीमध्ये झाला आणि पेत्राने विचारलं, एवढंच तुम्ही आणलंय का? एवढ्यालाच विकलंय का? होय, आम्ही एवढ्यालाच जमीन विकली. ते जे पैसे आणले होते त्या पैशामध्ये फसवणूक होती, लोभीपणा होता, झाकून ठेवणं होतं. पेत्र म्हणतो तुम्ही देवाबरोबर, पवित्र आत्म्याबरोबर लबाडी केलेली आहे, फसवणूक आहे. हेच वचन मराठीमध्ये सुद्धा तो संदेशला म्हणतो की तुम्ही मला फसवता दशमांश आणि अर्पणे या संबंधाने. मग स्वतःला आज प्रश्न विचारा की माझ्या उत्पन्नाचा, माझ्या पगाराचा खरोखर मी 100% दशमांश देतो का? दशमांश फक्त 10%, पण देणं जे 100% आहे, प्रामाणिकपणा जो 100%, त्याच्यामध्ये मी प्रामाणिक आहे. प्रियानो, देवाला तुमच्या पैशाची गरज नाही की तो आमचा पैसा गेला आणि स्वर्गामध्ये वापरत बसेल. त्याला आमच्या हृदयाची प्रामाणिकता पाहिजे, त्याला आमचा खरेपणा पाहिजे. आम्ही त्याच्या नियमाप्रमाणे चालतो का ते तो बघत आहे. स्तोत्रामध्ये म्हणले पृथ्वीवर सर्व काही परमेश्वराचं आहे, मग पैसे त्याला कशाला पाहिजे? पण तिथं तो देण्यामध्ये, त्या व्यवहारामध्ये प्रामाणिकता, त्या व्यवहारामध्ये आज्ञापालन, त्या व्यवहारामध्ये कुठल्या प्रकारचे झाकटाक नको, या गोष्टी तो पाहतो. आणि अर्पण या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. काय हो, स्तुतीचं अर्पण आम्ही त्याला देतो का? वेळेचं अर्पण आम्ही त्याला देतो का? आमच्या शरीराचं अर्पण आम्ही त्याला देतो का? आमच्या घरातील वस्तूंचं अर्पण आम्ही त्याला देतो का? आम्ही आमच्या जीवाचं अर्पण त्याला दिलेलं आहे का? या अर्पणाच्या संदर्भामध्ये आम्ही बऱ्याच वेळा त्याला फसवतो. शास्त्र म्हणतं
फसवणूक हे पाप आहे. जसं जकातदार फसवून घेत होता तसंच आम्ही देवाचे पैसे सुद्धा चोरतो, देवाचा वेळ चोरतो, देवाची आराधना चोरतो, देवाचे नियम चोरतो आणि आम्ही स्वतःला म्हणतो आम्ही कसे आहोत, आम्ही धार्मिक आहोत. मग तो पहिला मनुष्य काय म्हणला, प्रभू त्या जकातदारासारखा, त्या वेश्येसारखा, त्या व्यभिचारी पिढीसारखा मी नाही. पण त्याच्यामध्ये काय वृत्ती आहे, दुसऱ्याला तुच्छ लेखना. प्रियांनो, असे धार्मिक प्रभूला नको आहेत की ते दाखवतात धार्मिक आहे पण तो वर्तणूक जकातदारासारखी. परंतु देवाला असे लोक पाहिजेत की तो दाखवतो, प्रभू मी असाचही पापी आहे तुझ्या समोर. शास्त्र म्हणतात तो स्वर्गाकडे सुद्धा बघू शकला नाही, इतकी त्याला लाज वाटली स्वतःच्या कृत्यांची. आणि एवढंच म्हणला, मज पाप्यावर दया कर. हा त्याचा खरा पश्चाताप आहे. प्रियांनो, आमचे वास्तविक पाप आम्हाला दिसतं की आम्ही त्या जकातदारापेक्षा वाईट आहोत. कधी कधी वाईट बनतो, वागतो, वाईट निर्णय घेतो, वाईट बोलतो, सांगतो आणि आम्ही देवाला दाखवतो की प्रभू मी किती धार्मिक आहे बघ. आणि जर तुम्हाला जर आज या गोष्टीतून समजतं की मी खरंच त्या पापी व्यक्तीपेक्षा पापी आहे किंवा माझ्यामध्ये या गोष्टी आहेत, तर देव आज आम्हाला एक संधी देतो, त्या जकातदारासारखं आम्ही देवाच्या समोर यावं आणि म्हणावं की प्रभू मज पाप्यावरती दया कर. आम्ही पश्चाताप करावा. हालेलुया. एक वचन आपण पाहूया नव्या करारामध्ये. लूका वर्तमान 3रा अध्याय 12 आणि 13 वचन बघा काय म्हणतं. लूकाचे शुभवर्तमान 3रा अध्याय 12 आणि 13 वचन. व त्याला म्हणाले, गुरुजी आम्ही काय करावे? त्याने त्यांना म्हटले, तुम्हाला जे नेमून दिले आहे त्याहून अधिक काही घेऊ नका. बस. आता बाप्तिस्मा करणारा हा जो योहान, त्याचा उपदेश ऐकल्यानंतर बरेच जकातदार बाप्तिस्मा घ्यायला आलेले आहेत. म्हणजे त्यांनी तिथं काय केलं, त्यांनी काय केलं, तिथं बाप्तिस्मा घ्यायला आले म्हणजे काय केलं, पश्चाताप केला. त्यांना ते समजलं की आम्ही चुकलेलो, म्हणून ते विचारतात, गुरुजी प्रभूजी आम्ही काय करायला पाहिजे? मग 13 वचनात तो काय म्हणतो, तुम्हाला जेवढं नेमून दिलंय तेवढंच घ्या, तेवढंच काम करा, जी आज्ञा आहे तेवढंच आज्ञेचं पालन करा. प्रियांनो, त्या जकातदारांना समजलं की आम्ही चुकीचं करतो, म्हणून ते आता पश्चाताप करते. मग या पापी जकातदाराला सुद्धा समजलं की मी पापी आहे, मी मंदिरात जाऊन देवासमोर माझं तोंड दाखवू शकत नाही, इतकं मी नीच घाणेरडा झालेलो आहे. परंतु देव आम्हाला एक संधी देतो, आम्ही पश्चातापी अंतःकरणानं देवाकडे जातो. जर कोणाचे उसने पैसे घेतलेले आहेत आणि दिलेले नाही, तर देव आज आम्हाला एक संधी देतो की आम्ही ते परत करा. जर आम्हाला कोणी फसवलं आणि दिलं नाही, आम्ही त्याला क्षमा करून सोडून द्यावे. परंतु आमच्या बाबतीत देवाची इच्छा की आम्ही फसवणूक करणारे नसावे, आम्ही लुबडणारे नसावे, आम्ही देवाला ठकवणारे नसावे, आम्ही झाकून ठेवणारे नसावे, आम्ही एखाद्याचा हक्क मारणारे नसावे. तर बायबल सांगतं, शास्त्र सांगतं त्याप्रमाणे जे आम्हाला देवाने नेमून दिलेलं आहे तेच आम्ही करावं. जे आज्ञा आम्हाला दिलेली त्याच आज्ञा आम्ही पाळाव्या. जे नियम आम्हाला सांगितले ते नियम आम्ही पाळावे, कारण देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्यासाठी हीच. आणि मग त्यांनी पश्चाताप केला, त्या जकातदारांनी पश्चाताप केला आणि यार्देनमध्ये योहानाच्या हातून त्यांनी बाप्तिस्मा घेतला. प्रियांनो, आज आम्हाला परत बाप्तिस्मा घेण्याची गरज नाही, परंतु जर या चुका, या गोष्टी आमच्यामध्ये दिसत असतील तर देव आम्हाला संधी देतो की आम्ही बदलावं, आम्ही पश्चाताप करू. आजपासून मी तसं करणार नाही. दुकानदाराचे, भाजीवाल्याचे किंवा पाहुण्याचे इकडच्या तिकडचे आम्हाला जर अतिरिक्त पैसे येत असतील आणि त्या व्यक्तीला जर समजत नाही, तर आम्ही ते परत रिटर्न करणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. राधानगरीमध्ये असताना एका दुकानामध्ये मी रॅशन भरायसाठी गेलो होतो आणि ज्वारी घेतली. 5 किलो ज्वारीचं लिहून दिलं होतं आणि मग त्याने ते पिशवीमध्ये भरून ठेवली. मी घेतलं आणि गिरणीमध्ये गेलो आणि गिरणीमध्ये ती ज्वारी देत असताना त्या लेडीजला मी म्हटलं 5 किलो ज्वारी आहे, दळून ठेवा. तिने ते हातात घेतली आणि म्हटले, ब्रदर ज्वारी जास्त आहे, 5 किलो नाही आहे. म्हटलं कसं काय? तर नाही म्हटले, ते 6 किलो आहे. म्हणलं मी दुकानातून आताच 5 किलो घेतलेले.
तर नाही म्हणले वजन करा. आणि ज्यावेळेस वजन केलं 6 किलो ज्वारीवर, तिने मला विचारलं तुम्ही कुठल्या दुकानात? म्हणलं त्या शेजारच्या दुकानातून घेतली. 5 किलो सांगितलं होतं, 6 किलो कशी काय दिली? पैसे किती घेतले? म्हणलं 5 किलोचेच घेतलेत. ते दुकानदार, ती गिरणीवाली मला काय म्हणते, बरं झालं असं त्यात 1 किलो तर मला फ्रीमध्ये आलं, त्याला काय कमी आहे? हालेलुया, आनंदाची गोष्ट आहे ना. 1 किलो जास्त आलं, काय करायचं मग? काय करायचं? प्रामाणिकपणे दळून त्याच्या भाकरी खायच्या का प्रामाणिकपणे ती ज्वारी परत केली पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय केलं असतं? त्याचे 1 किलोचे पैसे दिले असते. नाही नाही, तो एक मार्ग आहे, 1 किलोचे पैसे द्यायचे. मग मी त्यांना म्हणलं ठीक आहे, दळू नका म्हणलं, तसंच ठेवा. आणि ते ज्वारीची पिशवी घेऊन त्या दुकानात गेलो आणि त्याला म्हटलं ब्रदर, ही मला तुम्ही किती किलो दिली? तर त्याच्या काही लक्षात आलं नाही. म्हटलं मला माहित नाही. अहो म्हटलं 5 किलोचे तुम्ही पैसे घेतलेले आहेत, ही 6 किलो ज्वारी आलेली. अहो शक्यच नाही म्हटलं वजन करा. वजन केलं तर 6 किलो बरं. त्याला आश्चर्य वाटलं. त्याला म्हणलं 1 किलो कमी करा, 5च किलोचे पैसे दिलेले तर 5 किलोच मला द्या. त्याने ती घेतली आणि एक अशा नजरेने माझ्याकडे बघायला लागला, काय बोलावं त्याला सुचना. आणि मग मी जाताना म्हटलं ब्रदर, तुम्ही 1 किलो वापरलं असतं मला काही कळलं नसतं, तुम्ही का परत आला? म्हटलं त्या गिरणीवाल्याला माहिती आहे, मला माहिती आहे, आणि तिसरी व्यक्ती माझा देव, त्याला पण माहिती आहे. मी दिले पैसे आणि घेतलं, जास्त आलेलं आहे. त्याला ती इतकी गोष्ट प्रभावी वाटली. त्याने बऱ्याच लोकांना तिथं साक्ष सांगितले की या माणसाने, या व्यक्तीने, कारण मी तिथं परत दिली याचं कारण 2 आहे की एक देव बघतो आणि तिथं मी सेवा देखील करत आहे. मला वचन माहिती आहे, मला येशू माहिती आहे, मला प्रभू माहिती आहे, मला देवाचा न्याय देखील माहिती आहे. त्याच्या जीवनावरती एक अशा प्रकारची खोल साक्ष पडले की ख्रिस्ती लोक फसवत नाही. हालेलुया, हालेलुया. त्यानं त्याच्या लोकांमध्ये साक्ष तिथे सांगितली. मग ती 5 किलो ज्वारी केली आणि दळायला ज्यावेळेस आणली, त्यावेळेस ती दळणारी बाई हळहळायला लागली. एकदम तिला कसं तरी व्हायला लागलं, कशाला परत दिली, कशाला परत दिली, राहू द्यायची होती की. 1 किलोनं त्याचं काय कमी होतंय का? म्हटलं त्याचं काय कमी होत नाही, माझ्या आशीर्वाद जात. तिनं तिथं त्या बायकांना सांगितले, बघा हे माणूस कसं आहे बघा, 1 किलो ज्वारी परत देऊन आलेला, 1 किलो ज्वारी परत देऊन आलेला. प्रियानो, देव आम्हाला संधी देतो, देव आमची परीक्षा देखील घेतो. पण आम्ही असं म्हणू नाही की त्याचं काय कमी होतंय का, त्याला लय आहे आणि मग त्याला फसवलं तर काय होतं. काळजी करू नका, देव आमची परीक्षा घेते. पण तो एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आम्ही दुसऱ्याला फसवतो तर आम्ही देखील फसवण्याच्याच मार्गावर जाऊ. आणि जर असं झालं असेल तर आज आम्हाला संधी आहे, आम्ही उठावं आणि देवाकडे यावं आणि त्या पापी व्यक्तीसारखं म्हणावं, प्रभू मस्त पापी व्यक्तीवरती दया कर, मला क्षमा कर. या प्रेरणा आपण आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपण डोळे झाकूया आणि परीक्षा करूया की मी पैशाच्या व्यवहारामध्ये घरातल्यांना फसवलंय का? मी पैशाच्या व्यवहारामध्ये नातेवाईकांना फसवलंय का? शेजाऱ्याला फसवलंय का? बँकेला फसवलं का? दुकानदाराला फसवलंय का? माझ्यामध्ये ती फसवणुकीची लोभाची वृत्ती आलेली आहे का? मी जबरदस्तीनं जसं लुबाडणूक आहे तशी लुबाडणूक केलेली आहे का? आणि मग पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करेल की तुम्ही कुठं कुठं चुकलेला आहे. आणि जर तुम्हाला पवित्र आत्मा मार्गदर्शन करतो तर आम्ही पश्चाताप करणं गरजेचं आहे. कारण शास्त्र म्हणतं पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. पश्चाताप करा कारण रॅप्चरचे दिवस, रॅप्चर होण्याची वेळ जवळ आलेली आहे. तुम्हाला जर कुठं फसवणुकीचा अनुभव आलेला असेल, तुमच्याकडून कोणी फसवला असेल, तुम्ही कुणाचा लोबाडला असेल, तर त्या जक्कयासारखं म्हणा की मी परत देतो, किंवा देवाला म्हणा देवा मला क्षमा कर येशूच्या नावात, मला क्षमा कर, मी परत तसं करणार नाही. मी चोरी करणार नाही, मी दशमांशाची चोरी करणार नाही, मी अर्पणाची चोरी करणार नाही, मी शेजाराची चोरी करणार नाही, मी फसवणूक करणार नाही, मी लुबाडणूक करणार नाही, मी माझा हक्क जबरदस्तीने इतरांवरती लादणार नाही. प्रभू मला क्षमा कर, तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी मला मदत. स्वर्गातून पाहणारे आमच्या जिवंत सणाधीश बाप्पा, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. आणि आज आम्ही दे बाप्पा एका जकातदाराचा खरा पश्चाताप या विषयातून शिकलो. आम्ही पाहिलेलं आहे की तो कशा प्रकारे आपलं समर्पण करत. होय प्रभू, आज आम्ही तुझ्या समोर येतो आणि म्हणतो की मी पापी आहे, मग पाप्यावरती दया कर. प्रभू आज आम्ही पश्चाताप करतो, आम्ही फसवला असेल,
आम्ही लुबाडलं असेल, आम्ही चोरून घरात वस्तू आणल्या असतील, पैसे, वेळ, कपडे, बाजार आणि बऱ्याच बाबतीमध्ये जर आम्ही कुणाची फसवणूक केली असेल तर आम्हाला दैत्यपणे क्षमा कर की आम्ही पुन्हा तसं करू नये. आमचे हात आणि आमचे हृदय स्वच्छ कर येशूच्या नावामध्ये. देवप्पा, जग काय जसा बदलला तसा आज आम्हाला बदलण्याची जी संधी दिलीस, आम्ही त्या संधीचा फायदा करतो, आम्ही कबूल करतो, आम्ही केलं, परंतु आता इथून पुढे आम्ही तसं पाप करणार नाही. प्रभू, मी प्रार्थना करतो ज्याने ज्याने आता खरा पश्चाताप केलेला आहे, क्षमा मागितलेली आहे, तर शेवटपर्यंत अशाच प्रकारे देवप्पा पश्चातापी अंतकरणाने राहण्यासाठी मदत कर. आमच्या हातून कुणाची फसवणूक होऊ नये, लुबाडणूक होऊ नये, आम्ही कुणाचा हक्क घेऊ नये, आम्ही मापात फरक करू नये, आम्ही खोटी तागडी वापरू नये, आम्ही खोट्या प्रकारे व्यवहार करू नये, म्हणून तो आमचं सहाय्य कर, आम्हाला सुरक्षित. आणि प्रभू, आम्ही प्रामाणिकपणे लोकांच्या बरोबर आणि तुझ्या समोर असावं म्हणून तो आमची मदत कर. धन्यवाद करतो प्रेमळ बाप्पा, आजची भक्ती आणि प्रार्थना तो आस्वादित केलीस. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आता आम्ही विभक्त होताना आमच्या संगतीला पुढील आठवड्यात पुन्हा एकत्रित येईपर्यंत तू आमचं सहाय्य कर. जे वचन ऐकलं त्याप्रमाणे देवा आम्हाला चालण्यासाठी, वागण्यासाठी मदत कर. त्याचमुळे मी प्रार्थना करतो, जे लोक हा व्हिडिओ पाहतील त्यांच्या जीवनामध्ये खरा पश्चाताप येऊ दे, फसवणुकीच्या त्या सर्व बंधनातून त्यांना बाहेर येऊ दे, आणि देवा खरं जीवन, शुद्ध आणि पवित्र जीवन जगण्यास सहाय्य कर. धन्यवाद करतो. आम्ही आमच्या सर्व मंडळी समेत आम्ही तुझ्या हातामध्ये घेऊ. प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐकली त्या. आमेन, आमेन, आमेन. आता देवचं बाप, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा या त्रैकाची प्रीती, कृपा, शांती, पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि मार्गदर्शन तुम्हाला सर्व सांगते आतापासून सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना संपलेली आहे. एकमेकांना भेटा.